जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की या वारकऱ्यांना वारीतल्या प्रत्येकाला आस असते ती विठुरायाच्या दर्शनाची। त्यांच्या आड ना पाऊस येऊ शकतो ना आणखीन काही। कोसळत्या पावसातही अगदी आनंदाने नाचत गात हे सगळे वारकरी पंढरीची वाट चालतायत आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। पांडुरंगाच्या भेटीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदाय हा पंढरपूरच्या दिशेनं निघालेला आहे। मात्र यामध्ये व्यत्यय येतोय तो पावसाचा व्यत्यय आला तरी वारकऱ्यांमधला उत्साह काही थांबत नाहीये। ते असा आडोसा बघतायत आणि तिथं पांडुरंगाचा ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करतायत आणि असा उत्साह आपला जो आहे तो कायम ठेवतायत। पाटसचे हे वारकरी मंडळी आहेत जे पारंपरिक वाद्य या ठिकाणी वाजवत आहेत आणि त्या वाद्यावरती डुगरी खेळण्याचा इथं महिला आनंद घेतात। पाऊस येतोय पण उत्साह कमी नाहीये। पाऊस येतो उत्सव कमी नाही अशी आमची सेवा चालूच आहे। जिथं ठिकाणी बसायचं जागा आहे तिथं थांबतो आम्ही आणि नंतर आमचा भक्ती चालू असते। आज पांडुरंगाची पंढरीला निघाली मंडळी। पंढरीचा वाटल विठ्ठल वेट गजारे वेट गजा पंढरीचा वाटल विठ्ठल वेट गजारे वेट गजा। तर ऊन वारा पाऊस काही असो वारकरी याची तमा कधीच बाळगत नाही। आता तर पावसानं चांगला जोर लावून धरलाय। काल दिवसभर पावसात भिजत हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालेत। आज सुद्धा अधून मधून पाऊस येतोय तरीही हा वारकरी कुठलीही तमा बाळगत नाहीये, कारण या वारकऱ्यांना आस लागलीये ती पांडुरंगाची। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।